हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आपल्या घराचं पोझिशन भेटलं आहे आणि आम्ही आलो आहे सकाळीच उठून घराची स्वच्छता करण्यासाठी. म्हणजे स्वच्छता त्यांनी केलेलंच होतं, पण बऱ्याच दिवसापासून सुरू असलेलं काम आणि धूळ, म्हणलं चला आपल्या हाताने एकदा आपलं घर सगळं स्वच्छ करून घेऊया. त्यामुळे काय केलं, घरी स्वयंपाक बनवला आणि लगेच उठून इकडे बाकीचे कामं करण्यासाठी आलेलो. तर इथे टॉयलेटमध्ये हार्पिक वगैरे टाकून घेतलेलं, निरमा टाकून घेतलेला. म्हटलं बाकीचे कामं करेपर्यंत छान असं मुरून जाईल आणि बाथरूम हे छान क्लीन निघेल. मग घरामध्ये झालेले जाळे वगैरे आता 2 वर्षापासून काम सुरू आहे, बरेच दम्माने करत होते ते. मग जाळे तर झालेलेच होते, म्हटलं चला ते काढून घेऊया. मी एकीकडे जाळे काढत होते आणि सगळे बोर्ड वगैरे स्वच्छ करत होते. ह्या बोर्डवरती कलर साचलेला होता, कलर मारलेला होता त्यांनी. मग त्यांनी घासून घासून काढण्याचं काम हे आहोंचं चालू होतं. त्यांना मी म्हणत होते राहू द्या, पण ते म्हणे नाही, सगळं नीट आणि क्लीन दिसलं पाहिजे. कसं ना, आपलं घर म्हणलं ना तर थोडासा जीव जास्तच अटकलेला असतो, कारण खूप मेहनतीने घेतलेला असतं आणि प्रत्येकाचा स्वतःच्या घरामध्ये जरा जास्तच जीव असतो. तसं आपण कुठेही राहतो ना, तिथे आपला जीव थोडा अटकलेलाच असतो. कारण आता ते घर सोडून जायचं म्हणलं तरी पण मला खूप वाईट वाटत आहे, कारण कियांचं लहानपण, माझी प्रेग्नेन्सी, सगळ्या गोष्टी ह्या त्या घरामध्येच होत्या आणि खूप सगळ्या बऱ्याचशा आणखी दुसऱ्या ही आठवणी आहेत माझ्या त्या घराच्या. त्यानंतर आहोंनी बोर्ड वगैरे स्वच्छ करायला घेतलेले आणि मी इकडे सगळे घरं झाडून वगैरे काढलेले आणि बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलेलं. कियान पण माझ्यासोबत मध्ये मध्ये करायला तर येतच होता आणि तो प्रत्येक गोष्टी मध्ये करत असतो आणि मीही त्याला करू देते, कारण त्याला आत्तापासून सवय लागल आईला मदत वगैरे करण्याची. सध्या एवढी धावपळ सुरू आहे ना, खूपच जास्त. ह्या घरचं आवरायचं, त्या घरचं आवरायचं, बाहेरच्या गोष्टी बघायच्या. कुणीतरी असलं ना बरं पडतं. तरी पण मला होईल त्यांच्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढी मदत करतच असतात. आणि मग किचन वट्ट्यावरती बसून सगळ्या टाईल्स वगैरे घासून घेऊ म्हणलं, कारण नंतर घरामध्ये आलं की सगळं नीट अँड क्लीन दिसलं तर मग छान वाटेल आणि पाहुणे पण येतील. त्यामुळे मला सगळं स्वच्छ करून घेऊया. त्यामुळे सगळी डीप क्लिनिंग करण्याचं सुरू होतं. इथे सगळंच मी म्हणजे खिडक्या वगैरे सगळंच घासून घेतलेलं, तरी पण कोलिंग आणायचं विसरलेले. त्याच्यामुळे म्हणलं चला आपल्याकडनं पाण्याने जेवढं स्वच्छ होईल तेवढं करून घेऊया. तरी व्हिडिओ मी एवढं काही शूट करण्यावरती लक्ष दिलेलं नाही आहे, दोघंही कामामध्ये होतो. आणि कियान मला ट्रायपॉड काही लावू देत नाही. ट्रायपॉड लावला ना तो तसाच तोडून टाकतो. माझा एक ऑलरेडी ट्रायपॉड त्यांनी तोडला आहे, त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी ह्या शूट करायला प्रॉब्लेम येऊन जातात. म्हणजे कडनं जेवढं होईल तेवढंच. मग सगळं स्वच्छ वगैरे करून झालं, फरची ते सगळं पुसून घेतले, गॅलरी पण स्वच्छ करून घेतले, टॉयलेट बाथरूम क्लीन केले आणि त्यानंतर घरी गेलो. घरी जाऊन घरातली कामं केली आणि जेवण वगैरे करून मार्केटमध्ये गेलेलो. राहिलेलं पूजेच्या सामानसाठी फळं वगैरे, पूजेच्या गोष्टी सगळं घ्यायचं होतं, त्यासाठी आलेलो आणि इथे रांगोळी घेत होते. आणि त्यानंतर मग पूजेसाठी व्हाईट कलरचा कपडा घ्यायचा होता, तोही घेतला. घरी गेले, स्वयंपाक वगैरे केला आणि त्यामध्ये मम्मी, ताईची मुलगी, पप्पा सगळे आलेले की आणि त्यांना बघून खूपच खुश झालेला. त्यांना चहा पाणी दिलं आणि त्यांचं चहा पाणी होते तेवढ्यातच मग माझे ननंदबाई, सासूबाई आणि ननंदबाईचे मुलं वगैरे सगळे आलेले. सगळ्यांना चहा वगैरे दिला आणि त्यांनी भाकरी आणलेल्या होत्या, त्यांनी त्या पसरून ठेवलेल्या आणि सगळी. कसं वाटलं व्हिडिओ? नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब